किती छान फुगली बघा. मी एकच असं चाळीची करते, गावाकडे लावायची. आता मंदिरात पोहोचलोय. छान पालखीचंही दर्शन झालं. कपालेश्वरचे स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे श्रावणी सोमवार आणि ह्या श्रावणी सोमवारमध्ये 5 सोमवार आले आणि आज आहे शेवटचा सोमवार आणि आजच बैलपोळा पण आहे. पण आता सकाळपासून सगळ्यांचे उपवास असतात सोमवारी, त्यामुळे आम्ही सकाळी सगळं सोमवारी उपवासाचं केलं आणि मी ठरवलं की संध्याकाळी आपण बैलपोळ्याचं संध्याकाळीच पूजा वगैरे करू आणि स्वयंपाकी संध्याकाळीच करू. तर आता मी केला आहे पुरणाचा स्वयंपाक आणि आता पूजा वगैरे करून घेते. तर स्वयंपाक अर्धा झालेला आहे, आता पुरणपोळी बाकी, तर ती मी करून घेते. स्वयंपाक बराचसा झाला आहे बघा. वरण केलं आहे आणि इकडे भात तयार आहे. थोडी यांना फ्लावरची भाजी, काही साध्या पोळ्या पण केल्या याच्यामध्ये, कारण मिस्टरांना गोड नाही चालत म्हणून साध्या पोळ्या पण केल्या. आता पुरणाच्या पोळ्या करून घेते. पहिले तर पुरणाचं तळण, मग इकडे एका बाजूला तेल ठेवले कमी गॅसवर, तर मग मी तळण नंतर काढते. आता पहिले पुरणाची पोळ्या करून घेते. पीठ मी पहिलेच मळून ठेवलं होतं, त्यामुळे पटकन दाटलं जात आहे, पटकन सरकता पण आहे. पुरणपोळी किती छान फुगली बघा, मस्त टम्म. आणि मी एकच अशी चाळीची करते, 2 लाट्या लाटून तसं नाही करत, मला अशी आवडते. सगळीकडे पुरण पण छान पसरतं आणि पोळी पण छान अशी नरम बघा मस्त झाली आहे. आता हे बैलांच्या शिंगांसाठी आमच्या गावाकडे पण करायचे, म्हणून मला आता दुसरं काही हे माहीत नाही. माझ्या शिंगांवर लावतात ना, म्हणून मग मी हे तळून घेते तळणाबरोबर. झाले ते छान तळून झाले. आता कुरडया भजी तळून घेते. कुरडया तळून घेते. पूजा झालेलीच आहे देवपूजा. आता मी हे बैल मांडून घेते हे छान आणून, आणि हे गहू त्याच्या पहिले एका 2 बैल छान आणले बघा मस्त. अशी लेस वगैरे पण लावलेली मागे. त्याच्या पुढे हे गहू ठेवते. आणि पण मी आता हे रिंग केलं होतं ना, तळून घेतलं, तर त्यांच्या लावते. त्या गावाकडे लावायचे असतं. आमच्या माहेरी गावी म्हणजे सगळी शेतीच करतात, त्यामुळे बैल सर्वांकडेच आहे. तिथं खूप छान असतं. कधी जर मी त्या पोळ्याच्या वेळेस जर तिकडे राहिली तर तो व्हिडिओ नक्की शेअर करेल तुम्हाला. खूप छान असतो बैलपोळा.
मंदिराची पूजा करून घेते. त्यानंतर स्वयंपाक तयार आहे. आता नैवेद्य दाखवून घेते. तर पूजा वगैरे झाली आहे. आता आम्ही दर्शनाला चाललो आहे कपालेश्वरला. पहिले दर्शन करून येतो, मग जेवण वगैरे करू. तर पहिले दर्शनाला जातोय. आज थोडी गर्दी पण असेल, तर बघू आता कसं दर्शन होते ते. तर चला. कपालेश्वर मंदिर. आता मंदिरात पोहोचलोय. छान पालखीचंही दर्शन झालं. कपालेश्वरची पालखी गेली, आता मी घेतले दर्शन त्याचं, आणि पालखी पण परत आलेली आता इथे. आता इथं पण आमचं छान दर्शन होईल. त्याला आम्ही कपालेश्वरच्या मंदिरात पोहोचलोय. त्याला दर्शन घेऊया मध्ये जाऊन. खूप छान दर्शन झालं. गर्दी खरंच खूप आहे. हे बघा पोलीस बंदोबस्त पण आहे, तरी आम्हाला मध्ये जाऊ दिलं, पण व्हिडिओ अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेरूनच घेतले. खूप छान दर्शन झालं. कळसाचं दर्शन, वरती कळस, बेलाचं पानाचं मस्त लाइटिंग केलेली आहे. आणि खरंच आज खूप गर्दी आहे, बंदोबस्त, त्यामुळे दर्शन पण छान झालंय बंदोबस्तामुळे. तर आता मेन गेटने नाही जाता येते, त्यामुळे आता इथून निघतोय घरी जाण्यासाठी. दर्शन खरंच खूप छान झाले. पूर्ण मंदिराचा व्हिडिओ काही घेता येत नाही कारण गर्दीच खूप आहे, त्यामुळे जेवढा घेता आला तेवढा मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता घरी जातोय, मग जेवण वगैरे करून चला आता घरी निघते. बाहेर अजून चालूच आहे आवाज वगैरे, सगळे जल्लोषात एकदम देवाचे गाणे वगैरे चालू आहेत. तर चला आता निघतोय. लावलं ना आत्ताच मी
आम्ही दर्शन करून आलो. दर्शन खरंच खूप छान झालं. आता आम्ही सर्व जेवण करतो. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.